एनर्जी ड्रेन होतीये, कामं करायला एनर्जी पुरत नाहीये आणि काय करू? सो 3 सिंपल सोल्युशन्स. एक जप, दुसरं मेडिटेशन आणि तिसरं व्यायाम. काय हे करतं? जपानी तुमचं तुमच्या ईश्वराबरोबर एक स्पिरिच्युअल कनेक्शन निर्माण होतं आणि ती शक्ती कसं काम करते ते मलाही माहिती नाही आणि ते शब्दामध्ये वर्णन करणं शक्य नाही. पण ती तुमच्या आत्मशक्तीला, तुमच्या प्राणशक्तीला ऊर्जा देते आणि त्याच्यानंतर तुमची विचार करण्याची, तुमचं बोलण्याची आणि तुमच्या गोष्टी रिॲक्ट करण्याची सगळ्याच क्षमता या आहेत त्याच्यापेक्षा खूप जास्त इम्प्रूव्ह होतात. हे जपानी साध्य होतं. पुण्य आणि त्याचा चांगला परिणाम हा एक वेगळाच पार्ट आहे. पण तुमच्या प्राणशक्तीला जो फायदा होतो, याच्याबद्दल मी खास करून इथं बोलतो आहे. त्यानंतर दुसरं म्हणजे मेडिटेशन. मेडिटेशनने तुमच्या मनाला स्टेबिलिटी येते. आपल्याला भरपूर डिफिकल्ट सिच्युएशनमधनं जावं लागतं. समाज आणि ह्याच्यामध्ये खूप अव्यवस्था आहे किंवा तुम्हाला चीड येते, राग येतो, तुमच्या स्वतःवरती कधी-कधी अन्याय होतो आणि तुम्हाला त्या गोष्टी डील करता येत नाहीत प्रॉपरली. त्या गोष्टीचा मनावरती कुठेतरी एक निगेटिव्ह इम्पॅक्ट होत असतो. मेडिटेशननी हा सगळा निगेटिव्ह इम्पॅक्ट आपण आपल्या ह्याच्यातनं सिस्टीममधनं ड्रेन करत असतो. आणि तिसरं म्हणजे व्यायाम. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये काम करून जी शक्ती ड्रेन झालेली आहे ती परत जर रिचार्ज जर मिळवायची असेल तर सूर्याचं दर्शन, त्यानंतर नियमित व्यायाम, तुम्ही योगासनं करत असाल, तुम्ही चालत असाल, पळत असाल, जे कुठले तुमचे दररोजचे व्यायाम आहेत, हे जर तुम्ही नित्यनियमाने जर करत राहिलात तर तुमच्या एनर्जीचा प्रॉब्लेम नाहीसा होईल. याच्याबदले 2 जरी केलेत तरी तुमचा एनर्जीचा प्रॉब्लेम बऱ्यापैकी सॉल्व्ह झाल्याशिवाय राहणार नाही.